बोटाच्या एका स्पर्शाने संबंध जगातील घडामोडी व दिग्गजांच्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्ह हे ॲप डाउनलोड करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार. आज 29 सप्टेंबर जागतिक हृदय दिन. जागतिक हृदय दिनाच्या निमित्तानं वेदस्पर्श हार्ट केअर क्लिनिकच्या डॉक्टर भारती मडवे यांच्याशी आपण आरोग्य मुद्रा या विशेष सत्रामध्ये संवाद साधणार आहोत. सर्वप्रथम डॉक्टर भारतीताईंचं मी या कार्यक्रमामध्ये स्वागत करतो. ताई नमस्कार. नमस्कार सर. सगळ्यात पहिले दर्शकांना आमचे हे सांगा की जागतिक हृदय दिन नेमकं काय आणि हा साजरा करण्यामागची भूमिका काय होती? सगळ्यात प्रथम सर्व प्रेक्षकांना जागतिक हृदय दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आता हृदय दिन साजरा करण्याचं खरं तर मुख्य उद्देश काय आहे तर हृदय हे एक आपल्या शरीरातलं एक छोटंसं आपल्या बंद मुठी एवढं अवयव आहेत, परंतु त्याच्यावर संपूर्ण शरीर चालू आहे. म्हणजे हृदय ज्यावेळेस रक्त पंप करतं, ऑक्सिजन आणि न्यूट्रिशन जे काही आहे ते संपूर्ण शरीराला अगदी पायाच्या नखापासून तर डोक्याच्या केसापर्यंत संपूर्ण शरीराला पुरवण्याचं काम हृदय करत असतं. म्हणजे हृदय आहे तर शरीर चालतंय. परंतु आता जर आपण पाहिलं तर भारतामध्ये हृदयरोगांचं प्रमाण हृदयरोगाचं जे काही प्रमाण आहे ते भयंकर वाढलेलं आहे. अगदी जवळजवळ आज घडीला जर आपण पाहिलं तर प्रत्येक मिनिटाला जवळजवळ 112 लोकांचा मृत्यू जो काही आहे तो हार्ट अटॅकमुळे होतोय. एवढंच कशाला तर जवळजवळ 85% लोक याबद्दल अनअवेअर असतात. म्हणजे त्यांना माहीत नसतं की त्यांना हृदयरोग आहे आणि मग हॉस्पिटलच्या बाहेर हार्ट अटॅक येण्याचं जे काही प्रमाण आहे ते सुद्धा 85% आहे. आता ह्याला जर कारणीभूत बघितलं तर जे काही आपलं बदलती जीवनशैली आहे, त्या जीवनशैलीमध्ये जे काही बदल होत चाललेले आहेत आणि जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन जो काही आहे म्हणजे धावपळीचं जीवन जे काही आहे तर ते कुठेतरी त्याला म्हणजे आळा बसावा आणि आपण आपल्या आरोग्याच्या बाबतीत आणि स्पेशली हृदयाच्या बाबतीत आपण जागरूक व्हावं, हृदयाकडे लक्ष द्यावं किंवा हृदय मजबूत ठेवण्यासाठी आणि भविष्यात जे काही हृदयरोगाचं वाढतं प्रमाण आहे त्याला आळा बसण्यासाठी खरं तर हा जो काही प्रोग्राम जो आहे तो चालू केलेला आहे. आणि त्याचमुळे जागतिक हृदय दिन, कारण कुठलाही दिवस असल्याशिवाय आपल्याला त्याचं महत्त्व कळत नाही. मदर्स डे असेल तर मम्मीला महत्त्व देतो, फादर्स डेला पप्पाला. त्याच पद्धतीनं आपण हृदय दिन जो काही आहे तो त्याच इंटेन्शनमुळे साजरा केला जातो. मगाशी तुम्ही जसं म्हटलात की हृदयरोगाची संख्या ही झपाट्याने वाढते आहे. एक गोष्ट बऱ्याच जणांच्या निदर्शनास आली असेल की कोरोनाच्या नंतर हृदयरोगामध्ये लक्षणीयरित्या वाढ झाली आहे का? कारण कोरोना जरी संपलेला असला तरी कोरोनाच्या पोस्ट कोविड हार्ट डिसीजेस ज्याला आपण म्हणतो, तर आपलं काय मत आहे यावरती? नक्कीच. म्हणजे आता आपण जर बघितलं तर अगदी रुग्ण जे काही आहेत हॉस्पिटलमधनं बऱ्याचशा आपण बघितलं की डिस्चार्ज झालेले आहेत, कोरोनाचे रिपोर्ट्स निगेटिव्ह आलेले आहेत. कोरोना निगेटिव्ह आल्यानंतर कधी कधी अगदी पायरीवर अरेस्ट येऊन जो काही रुग्ण आहे तो मृत्युमुखी पडल्याचं बघितलंय. अगदी रुग्ण घरी आल्यानंतर सगळं छान चाललेलं असताना एखाद्या आठवडाभरामध्ये अचानक कार्डियक अरेस्टने मृत्यू झाल्याचं आपण बघितलं. आणि असे रुग्ण आहेत, कारण आता यांचा जो काही डाटा बघितला आपण तर रुग्णाचे नातेवाईक हे स्वीकारायला तयार नसतात की हार्ट अटॅक कसा आला, कारण त्यांनी काही दिवसांपूर्वीच म्हणजे हृदयरोगाची तपासणी केलेली असते आणि रिपोर्ट्स नॉर्मल असतात. मग कोरोनात असं काय झालं की अचानकपणे हार्ट अटॅक आला म्हणून ते स्वीकारत नाही. परंतु जर म्हणजे काय झालं की ह्या सगळ्या केसेस एकाच आधी एक पुढे येत गेल्या तर त्यानुसार नवीन संशोधनं होत आली आणि त्याच्यात मग अशा पद्धतीचं समोर आलं की जवळजवळ जे काही म्हणजे कोरोना बाधित जेवढे रुग्ण होते त्यातले 80% लोक जे काही होते ते अगदी सौम्य लक्षणं असलेली होती किंवा काहींना अगदी लक्षणं नव्हती किंवा मध्यम स्वरूपाची लक्षणं होती. पण 20% लोकांना अतिशय तीव्र स्वरूपाची लक्षणं होती. त्यांचं ऑक्सिजन लेवल कमी होत होती. त्यातल्या त्यात त्यांना रेमडेसिवीर सारख्या इंजेक्शनची सुद्धा गरज भासली. असे जवळजवळचे 20% लोक हॉस्पिटलाइज झालेले होते. त्या 20% लोकांना भविष्यात हार्ट अटॅक येण्याचं किंवा हृदयरोग होण्याची संभावना आहे. यामध्ये सुद्धा बघा जे काही ऑक्सफर्डने जो रिसर्च केला त्यामध्ये त्यांनी सांगितलं की जवळजवळ 50% लोक म्हणजे जर 10 लोकांना कोरोना झालेला असेल तीव्र लक्षणांसह तर त्या 10 पैकी 5 लोकांना कार्डियक अरेस्ट येतो किंवा कार्डियक अरेस्टने त्यांचा मृत्यू होऊ शकतो.
तर ही जी काही आहे म्हणजे जवळजवळ ॲव्हरेज 50% लोक जे काही आहेत तीव्र लक्षणांनी कोरोनाच्या ग्रासलेले असतील तर त्यांना हार्ट अटॅक येण्याचा धोका असतो. कोविड-19 हा जो व्हायरस आहे किंवा कोरोना ही जी बिमारी आहे श्वासातून, नाकातून, तोंडातून जाऊन फुफ्फुसावर अटॅक करणारी असं आम्ही ऐकलंय आणि सर्वसाधारणपणे समज तसंच आहे. मग याचा कोरोनाचा हृदयरोगाशी नेमका कसा संबंध येतो? जर आपण प्रॅक्टिकली सुद्धा पाहिलं तर फुफ्फुस आणि हृदय यांचं इंटरॅक्शन खूप जवळचं आहे, यांचं नातं खूप जवळचं आहे. कारण काय करतं की जे रक्त अशुद्ध रक्त हृदयामध्ये येतं ऑक्सिजन नसलेलं, त्यात ऑक्सिजन मिसळण्याचं काम फुफ्फुसं करतं आणि पुन्हा ते ऑक्सिजनयुक्त रक्त संपूर्ण शरीरात फिरवण्याचं काम हृदय करत असतं. म्हणजे हृदय ऑक्सिजनसाठी फुफ्फुसांवर अवलंबून आहेत आणि मग जो काही ऑक्सिजन कमी प्रमाणात फुफ्फुसांकडनं हृदयाकडे येत होता तोच कमी ऑक्सिजन संपूर्ण शरीराला मिळत होता, तोच कमी ऑक्सिजन हृदयाला मिळत होता. मग ऑक्सिजनच्या अभावामुळे काय होतं की हृदयाच्या ज्या काही मांसपेशी आहेत त्यांना पुरेसा न्यूट्रिशन, पुरेसा ऑक्सिजन न मिळाल्यामुळे त्यांच्यामध्ये कुठेतरी थकवा येतो, दौर्बल्य येऊन जातं. परंतु दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे की आपण पाहिलं की कोरोना व्हायरस हा ज्यावेळेस शरीरात प्रवेश करतो तर तो ACE2 इनहिबिटर्स म्हणजे अगदी सगळ्यांनाच ACE2 बऱ्यापैकी ऐकण्यात आलेलं होतं. तर हे जे काही ACE2 म्हणजे रिसेप्टर्स जे काही आहे त्या रिसेप्टरला चिटकून हा कोरोना शरीरात प्रवेश करत असतो आणि हा जो काही ACE2 रिसेप्टर्स आहे हे हृदय आणि हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये प्रमाणापेक्षा जास्त असतो. कशासाठी? तर रक्तदाब नियंत्रण करण्यासाठी किंवा हृदयाची जी गती आहे ती नियंत्रित करण्यासाठी, हृदयाचा रक्तप्रवाह नियंत्रित करण्यासाठी याचा रोल असतो. मग आता हा ACE2 हृदयामध्ये जास्त असल्यामुळे होतं असं की ज्यावेळेस कोरोनाचा संसर्ग हृदयाला होतो त्यावेळेस काय होतं की आपली रोगप्रतिकारक क्षमता जी काही आहे तर ती रोगप्रतिकारक क्षमता कामाला लागते आणि ही रोगप्रतिकारक क्षमता ज्यावेळेस कामाला लागते त्या व्हायरसच्या किंवा विषाणूच्या विरोधात ती लढायला सुरुवात करते. त्यावेळेस बऱ्याच केमिकल किंवा रासायनिक अभिक्रिया शरीरामध्ये होत असतात, इन्फ्लेमेटरी मॅटर्स तयार होत असतात आणि हे इन्फ्लेमेटरी मॅटर्स काय करतात, एकतर विषाणू मरायचा राहून जातो पण शरीरातील काही हेल्दी टिश्यू जे काही आहेत, चांगल्या प्राकृत ज्या काही ऊती आहेत, पेशी आहेत त्यांना सुद्धा हानी पोहोचवायला सुरुवात करतं, त्यांना डॅमेज करायला सुरुवात करतं आणि हृदयाच्या बाबतीत सुद्धा तेच झालेलं आहे. हृदयात हे जे काही इन्फ्लेमेटरी मॅटर्स आहेत त्याच्यामुळे काय होतं की हृदयाचे जे स्नायू आहेत ते सुद्धा डॅमेज व्हायला सुरुवात होतं, हृदयाच्या पेशी डॅमेज होतात आणि ज्या हृदयाच्या मांसपेशी एकदा का डॅमेज व्हायला सुरुवात झाली की साहजिकच एखादी जखम आपण पिकलेली बघितलेली असते, एखाद्या जखमेला सूज आलेली बघितलेली असते, तीच सूज हृदयाच्या स्नायूंना येते आणि त्या ठिकाणी हृदयाच्या स्नायूंना आलेली जी काही सूज असते त्याच्यामुळे हृदयाच्या पंपिंग क्षमतेमध्ये फरक पडतो, त्याच्यानंतर हृदयाचं पंपिंग कमी होतं. अगदी त्याचप्रमाणे हृदयाप्रमाणेच हृदयाच्या ज्या रक्तवाहिन्या असतात त्याच्या सुद्धा आतला जो थर असतो त्याला तिथे इन्फ्लेमेशन झालेलं असतं, त्याला सुद्धा सूज आलेली असते, आतून त्या रक्तवाहिन्या पिकल्यासारख्या झालेल्या असतात. चुकून त्या ठिकाणी एखादी रक्तवाहिनी फुटली किंवा त्या ठिकाणी खरचटलं, जखम झाली तर काय होतं की त्याच्यातून रक्त यायला सुरुवात होते. कुठली जखम झाली की रक्त येतं आणि गोठण्याची जी प्रक्रिया झाली की रक्त थांबतं. तीच गोठण्याची प्रक्रिया सुद्धा रक्तवाहिनीमध्ये सुरू होते. परंतु होतं असं की जे काही कोविडमध्ये पाहिलं, कोरोनाचा इम्पॅक्ट असा होतो की जे म्हणजे ब्लड क्लॉटिंग मेकॅनिझम आहे त्याला सुद्धा ते कुठेतरी बिघाड निर्माण करतं आणि त्याच्यामुळे जे विशिष्ट प्रमाणात रक्त गोठलं की ती प्रक्रिया थांबायला पाहिजे ती न होता ती प्रक्रिया चालूच राहते. त्यामुळे रक्तात गुठळी जे काही होण्याचं प्रमाण आहे ते सुद्धा वाढतं आणि साहजिकच आहे आपण ऐकलेल्या रक्तात एकदा गुठळी झाली की भविष्यात ती लहान रक्तवाहिन्या ज्या काही आहे हृदयाच्या त्याच्यामध्ये अडकली की हृदयाचा रक्तपुरवठा थांबतो आणि हार्ट अटॅक येतो. आता याच्याबरोबर अजून एक आहे सर की हृदय आणि रक्तवाहिन्या याच्या व्यतिरिक्त जो काही इलेक्ट्रिक करंट असतो हृदयाचा त्याच्या इलेक्ट्रिक करंटमध्ये सुद्धा बिघाड निर्माण झालेला असतो. त्याला पॉट्स म्हणजे टॅकिकार्डियल सिंड्रोम जो काही आहेत त्या आजारामध्ये काय होते की हृदयाची गती अनियंत्रित होऊन जाते. म्हणजे करंट जो काही आहे तो अनियंत्रित झाल्यामुळे हृदयाची गती अनियंत्रित होते. त्यामुळे काय होतं की हृदयाची जो काही पंपिंग आहे ती पंपिंग व्यवस्थित होत नाही, हृदयाचं आकुंचन प्रसरणात बिघाड होतो आणि सडन कार्डियक अरेस्ट किंवा कार्डियक फेल्युअर त्या ठिकाणी होऊ शकतं. म्हणजे हृदय आणि कोरोना म्हणजे हृदय आता कुठलाही व्हायरस असेल, विषाणू असेल, आज आपण डेंग्यूचं बघतोय किंवा डेंग्यू सारखे जे काही हेपॅटायटिस B व्हायरस असेल किंवा कोरोना व्हायरस असेल, कुठलाही व्हायरस ज्यावेळेस शरीरात अटॅक करतो तर आपली रोगप्रतिकारक क्षमता त्याच्या विरोधात लढायला सुरुवात करते. पण त्याचबरोबर ती काही ऑर्गन्स असतात, बोनलेस ऑर्गन्स जे नरम मऊ भाग असतात, म्हणजे हृदय झालं, मेंदू झालं, लिव्हर झालं, या सगळ्यांना इम्पॅक्ट पडतो. पण कोविडमध्ये हृदयावर त्यात जास्त परिणाम झालेला आहे आणि त्यामुळे कार्डियक अरेस्टचं प्रमाण आधीच खूप जास्त होतं, आता जास्त वाढलेलं आहे. मला एक सांगा मॅडम
काही सिग्नल्स मिळतात का? म्हणजे मला काही हृदयरोगी जर असेल तर त्याला काही लक्षणं जाणवतात का? कोणती लक्षणं जाणवतात आणि नेमकी काय जागरूकता एका व्यक्तीनं बाळगायला पाहिजे? अगदी बरोबर सर. काय होतं की कुठलंही म्हणजे तुकाराम महाराजांनी सांगितलंय की डोळ्यात एखाद्या वाळूचा किंवा कुठलाही कण गेला तर डोळ्याला तो सहन होत नाही. अगदी त्याच पद्धतीनं मानवी शरीर हे निसर्गाने इतकं सुंदर बनवलेलं आहे की कुठलीही बाह्य वस्तू किंवा बाह्य काहीही इन्फेक्शन झालं की शरीराला सहन होत नाही आणि शरीर प्रतिक्रिया द्यायला सुरुवात होतं. जसं इम्युन सिस्टीम कोरोनाच्या विरोधात लढायला सुरुवात करते त्याच पद्धतीने शरीरावर काही लक्षणं जाणवायला लागतात. आता बऱ्याचदा असं होतं की तुम्ही कोरोनातून मुक्त झालेला आहात आणि त्याच्यानंतर अचानक तुम्हाला थकवा येतोय किंवा तुमची धडधड वाढायला सुरुवात झाली, अचानक धडधड वाढते. आता बऱ्याचदा आपण पाहिलं की प्रत्येक घरामध्ये जवळजवळ पल्स ऑक्सिमीटर आज आपल्याला सापडेल कोविडमध्ये. तर त्या पल्स ऑक्सिमीटरमध्ये प्रत्येक जण काय करतो की दम लागायला लागला की आपण ऑक्सिजन चेक करतो आणि ऑक्सिजन नॉर्मल आहे 97-98 येईपर्यंत आपण थांबतो. एकदा का ऑक्सिजन 98 आला की आपण ते काढून घेतो. त्याच्या बाजूला पल्स रेट असतो तो आपण बघत नाही. तर तो पल्स रेट कधी कधी आपला 100च्या आत असेल कोविडच्या पूर्वी, पण आता अचानक 120 आहे 130 आहे. म्हणजे जर पल्स रेट सतत वाढत राहतोय तर ही सुद्धा धोक्याची घंटा असू शकते की आपल्या हृदयाचे ठोके नेमकी का वाढत आहेत ह्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. त्याच्यानंतर सारखा दम लागतोय, थकवा येतोय, आपण पायऱ्या चढू शकत नाहीये किंवा बाहेर जाऊ शकत नाहीये, ह्याच्याकडे सुद्धा लक्ष द्यायला पाहिजे. मधून मधून छातीत कळ आल्यासारखं किंवा वेदना झाल्यासारखं जाणवतं तर ही जी काही लक्षणं आहे ही दुर्लक्षित करता कामा नये. आणि याच्या व्यतिरिक्त आता ही झाली की हृदयरोग आहे किंवा भविष्यात आपल्याला होणार आहे हे सिग्नल्स आले, प्रिव्हियस सिग्नल, आणि हे सिग्नल्स आले की आपण एकदा हृदयरोगाची तपासणी करून घेणं गरजेचं असतं. त्याहीपेक्षा पुढे जर गेलं आणि अचानक एखाद्या वेळेस कार्डियक अरेस्ट आपल्याला येतोय किंवा हार्ट अटॅक येतोय तर त्याची सुद्धा लक्षणं आपल्या शरीरावर तीव्र स्वरूपात जाणवतात. म्हणजे एखाद्या वेळेस अचानक आपण चालायला गेलो तर दरदरून घाम येत असेल, आपल्याला छातीत भरपूर वेदना होत असतील, अगदी हनुवटी, आणि त्यात आपली जी खांदे असतात त्या खांद्याकडे सुद्धा वेदना होत असतील, त्यातल्या त्यात मधून आपल्या पायावर सूज येत असेल, मळमळत असेल, डोकं जड होत असेल तर या ठिकाणी आपल्याला दुर्लक्षित करता कामा नये. मग काय होतं की बऱ्याचदा आपला गोंधळ होतो, नेमकं मला कोरोना होऊन गेलाय त्यामुळे ही लक्षणं आहेत, कोरोनाचा प्रभाव आहे किंवा मी जी औषधी घेतली त्याच्यामुळे हा आहे, की नेमकं मला हा कार्डियक अरेस्ट येतो किंवा हार्ट अटॅक येतोय. हा जो गोंधळ आहे ह्या गोंधळामुळे बरेच लोक कार्डियक अरेस्टमुळे मृत्युमुखी पडलेले आहेत. हे प्रमाण जवळजवळ 40%च्या आसपास आहे. मग हे टाळण्यासाठी ही लक्षणं जर आपल्याला जाणवली तर तात्काळ आपण डॉक्टरांना दाखवून काही तपासण्या करणं गरजेचं असतं, तात्काळ त्याच्यावर उपाययोजना करणं गरजेचं असतं. डॉक्टरांना दाखवून तात्काळ तपासण्या कराव्या हे आपण सुचवलं, पण मला एक सांगा, लक्षणं जाणवल्यानंतर नेमक्या कोणकोणत्या तपासण्या करणं आवश्यक आहे? विशेषतः म्हटलं तर पहिल्यांदा सगळ्यात प्रायमरी तपासणी असते ECG, जे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. ECG करून बघायचा तो नॉर्मल येतो की नाही हे डॉक्टर्स ठरवतील. परंतु बऱ्याचदा असं होतं की काही रुग्णांमध्ये ECG केल्यावर तो बऱ्याचदा नॉर्मल येऊन जातो आणि ECG नॉर्मल आहे म्हटल्यावर आपण बिनधास्त राहतो. परंतु बाकीची लक्षणं आहेत ती लक्षणं आपल्याला जाणवत आहेत की ते हार्ट अटॅकचेच आहेत आणि ECG सुद्धा नॉर्मल आलेला आहे. तर बऱ्याचदा असं होतं की नॉन ST इलिव्हेटेड ECG असतो, म्हणजे काही रुग्णांमध्ये ECG मध्ये चेंजेस लगेच जाणवत नाही किंवा थोड्या वेळात ते कमी होत असतात. तर मग त्याच्यासोबत काही एन्झाईम टेस्ट असतात, जसं ट्रोपोनिन टेस्ट आहे, ट्रोपोनिन I किंवा ट्रोपोनिन T जे काही आहेत, हे एन्झाईम हृदयाच्या स्नायूंना जखमा व्हायला लागले की रक्तात वाढायला सुरुवात होते आणि हे सगळ्यात मोठं मार्कर आहे की आपल्याला हार्ट अटॅक आलेला आहे. ती तपासणी खूप महत्त्वाची असते, ती करणं गरजेचं असतं. त्याच्यानंतर मग असे ACE2 इनिबिटर्स रिसेप्टर्स बद्दल आपण बोलत होतो, त्याच्यामध्ये सुद्धा काही प्रमाणात वाढ झालेली असते. CPK-MB सारखे काही एन्झाईम्स असतात, म्हणजे रक्ताच्या ज्या काही महत्त्वाच्या तपासण्या असतात त्या करून घेणं गरजेचं असतं. त्याच्यानंतर 2D इको झालं किंवा स्ट्रेस टेस्ट झालं तर ह्या खरं तर आधीच करायच्या. ECG, 2D इको आणि स्ट्रेस टेस्ट हे डायग्नोस्टिक टेस्ट आहे आपल्याला हृदयरोग आहे की नाही हे बघण्यासाठी. पण हार्ट अटॅकच्या कंडिशनमध्ये मी ज्या एन्झाईम टेस्ट सांगितल्या त्या करून घेणं गरजेचं असतं. बाकी मग हॉस्पिटलाइज झाल्यानंतर डॉक्टर्स त्या रुग्णानुसार बाकीच्या टेस्ट ज्या काही आहेत, तपासण्या आहेत त्या करून घेतच असतात. एक शेवटचा प्रश्न विचारतो मॅडम, हृदयरोग खरंच टाळता येतो का? आणि हृदयरोग टाळण्यासाठी जी वेदस्पर्शची हृदय पुनर्वसन चिकित्सा ज्याला आपण CNIT म्हणतो ती कशा पद्धतीने लाभदायक ठरू शकते? नक्कीच सर, सगळ्यात पहिला म्हणजे छान प्रश्न आहे की हृदयरोग टाळता येतो का किंवा हृदयरोग टाळता येईल का, म्हणजे मला हृदयरोगापासून दूर राहता येईल का? तर याचं उत्तर आहे की 100% आपण हृदयरोग टाळू शकतो, आपल्याला तो टाळता येतो, आपल्या हातात आहे. परंतु होतं असं की आता काय आहेत की जर तुम्हाला आपल्याला हार्ट अटॅक आला तर हजारो हॉस्पिटल्स सापडतील, ICU सापडतील की आपल्याला ते इकडून तिकडे रेफर करतील आणि ICU मध्ये ऍडमिट करून घेतील. हजारो काही लाखो हॉस्पिटल्स आज आहेत.
परंतु हृदयरोग होऊच नये हे सांगणारं हॉस्पिटल किंवा हे सांगणारं चिकित्सा जी काही आहे ती आहे हृदय पुनर्वसन चिकित्सा. याच्यामध्ये कसं आहे सर की आपण हृदयरोग टाळू शकतो जर आपण जीवनशैलीत बदल केले तर आपण निश्चितच ते टाळू शकतो. आणि हृदय दिनाचं औचित्य किंवा हृदय दिनाचं मुख्य उद्देश हा आहे की आपल्याला हृदयरोग टाळायचा आहे, हृदयरोगापासून दूर राहायचं आहे. मग त्याच्यासाठी काय करायचं आहे तर शरीर शुद्धी. आता जर आपण पुरातन काळात गेलं 5000 वर्षापूर्वीचा जर काळ जर आपण बघितला तर जे काही नैसर्गिक जीवनशैली ऋषीमुनी असतील तर यांचे शोधन चिकित्सेला त्यांच्याकडे जास्त महत्त्व होतं. म्हणजे शरीरात कुठलाही दोष जमा झाला की त्याला बाहेर काढून टाकायचं आणि एकदा ते दोष बाहेर निघाला की शरीर निश्चितच व्यवस्थित रीतीने काम करतं. शरीर दुसरं तिसरं काही नाही तर मोबाईल सारखं एक यंत्र आहे, त्याच्यामध्ये खूप नको तितका कचरा झाला की तो हँग व्हायला लागतो. अगदी तसंच शरीर हँग होण्याच्या आधी त्याला शुद्ध करायचं. आणि तुम्ही जी काही बोलले की वेदस्पर्शाची हृदय पुनर्वसन चिकित्सा ही तेच काम करते. आता कोविडमध्ये बघितलं की बऱ्याच केमिकल्स आपण खाल्लेले आहेत, बऱ्याच गोळ्या नको तितके मेडिसिन्स खाल्लेले आहेत, नको तितके मेडिसिन्स शरीरात गेलेले आहेत. तर ह्याच्यामुळे आपल्याला अजूनही प्रश्नच आहेत की नेमकं ती मेडिसिन खरंच आपल्या शरीरावर किती दुष्प्रभाव करणार आहेत माहीत नाही. तर हे सगळं जर एक्स्ट्रॅक्ट बाहेर काढायचं असेल, हे सगळं रसायनं बाहेर काढायचं असेल आणि शरीराला पुन्हा पूर्ववत आपल्या कामाला आणायचं असेल तर शोधन चिकित्सा हा एकमेव उपाय आहे. याच्यामध्ये काय करतात की हृदय पुनर्वसन चिकित्सेमध्ये काय करतात की स्नेहन स्वेदनादी ज्या प्रोसिजर आहेत, कारण कुठलाही मल जर बाहेर काढायचा असेल, दोष बाहेर काढायचा असेल तर 3 मार्ग आहेत. एक आहेत मूत्रावाटे, दुसरा आहेत आपल्या जे काही मलाद्वारे आणि तिसरं आहे घामाद्वारे. या तीनही प्रक्रिया ज्या काही आहेत त्या CNIT प्रोसिजरमध्ये करून घेतल्या जातात. आणि शरीरातील जे दोष आहे, नको तितकं पाणी आहे, नको तितके जे काही केमिकल्स रसायनं आपल्या शरीरात आहे जे लघवीतून घामातून बाहेर पडायला पाहिजे पण कधी कधी ते शरीरात जर साठलेले असतील तर ते बाहेर पडण्याचा सुद्धा तो मार्ग आहे. अशा पद्धतीनं जर CNIT चिकित्सा आपण केली तर एक 10-15 दिवसांमध्ये संपूर्ण शरीर शुद्धी होते. आणि कोरोनानंतरचे बरेचसे अनुभव आम्हाला स्वतः आलेले आहेत सर. वैयक्तिक कोरोनामध्ये रुग्णांना खूप थकवा यायचा, म्हणजे ते पायऱ्या चालू शकत नव्हते. अगदी 8-10 पायऱ्या चढल्या की त्यांना दम लागायचा. म्हणजे निगेटिव्हिटी जी काय आहे, नकारात्मकता जी काय आहे तर ती खूप जास्त वाढलेली होती. त्यातल्या त्यात अजून त्यांना म्हणजे बरेचसे कॉम्प्लिकेशन्स आहेत तर ते आलेले होते, म्हणजे वय वाढल्यासारखं जाणवत होतं. अशा रुग्णांना 10 ते 15 दिवस आपण CNIT चिकित्सा केली. आणि CNIT चिकित्सेनंतर जी काही ट्रेडमिल टेस्ट आपण घेत असतो त्या ट्रेडमिलवर सुद्धा 10 पायऱ्या चढताना दमणारा जो काही रुग्ण होतो तो 10-10, 15-15 मिनिटं छान निवांत चालू शकला आणि त्याचा जो कॉन्फिडन्स होता गेलेला तो पुन्हा गेन झाला आणि तो रुग्ण आज अगदी हेल्दी जीवनशैली ते जगत आहेत. म्हणजे अशा अनेक रुग्ण आहेत. आणि कोरोनातून जर आपण मुक्त झालो आणि आपल्याला कॉम्प्लिकेशन्स मधून बाहेर पडायचं असेल तर शोधन चिकित्सा सरळ दुसरी न करता ती जरी आपण केली तर आपण यातून निवांतपणे बाहेर पडू शकतो. त्यानंतर आहारामध्ये सुद्धा आपल्याला काही बदल करणं गरजेचं आहे. आहार, विहार आणि विचार ही त्रिसूत्री जी काय आहे ती सांभाळणं म्हणजेच हृदयरोग टाळणं. मग आहारामध्ये हृदयाला नको जे आहे तर ते बिलकुल टाळायचं आहे आणि हृदयाला आवश्यक तोच आहार आपण घ्यायचा आहे. याच्यामध्ये मग सैंधव मीठ जे काय आहे त्याचं प्रमाण वाढवायचं आहे. त्याच्यानंतर सोडियम युक्त आपले जे काही समुद्री मीठ आहेत किंवा मीठ जे काय आहे ते शक्यतो टाळायचं आहे पोस्ट कोविड सुद्धा. आता बऱ्याच जणांचा मला प्रश्न आला की मिठामध्ये सोडियम आहे तर सैंधव मिठात सुद्धा सोडियम आहे. पण आयुर्वेदानुसार मीठ खाल्ल्यानंतर जे रक्तवाहिन्यांचा दाह होतो किंवा क्लेदन चिकटपणा जो काही येतो रक्ताला तर तो सैंधव मिठामुळे येत नाही. कारण सैंधव मिठाचा विपाक जो काही आहे तो मधुर विपाक आहे आणि मिठाचा विपाक आम्ल विपाक आहे. किंवा आंबट पदार्थ, चिंच तोंडात टाकली की आपल्याला लगेच तोंडाला पाणी सुटतं. तर मीठ ज्यावेळेस रक्तात जातं त्यावेळेस रक्तामध्ये सुद्धा क्लेदन निर्माण करतं, चिकटपणा निर्माण करतं. सैंधव मीठ ते करत नाही म्हणून सैंधव मीठ आपण आहारात वाढवायचं आहे. आणि 3 पांढरी विष मीठ, साखर आणि मैदा ही शक्यतो टाळायची आहेत. डालडा तर आपण बऱ्याचदा टाळतोच आहोत. आपण तेल जे खातोय ते भरपूर आपण रिफाईंड ऑइल खातोय, चांगली तेलं खातोय. तर त्यातल्या त्यात कच्च्या घाणीचं तेल जर आपल्याला मिळालं ज्याच्यात पाम तेल कुठेही मिश्रित नसेल, चिकटपणा तेलाला नसेल असं तेल जर खाल्लं तर तरी सुद्धा आपण आपल्या रक्तवाहिन्या ज्या काही आहेत त्या शुद्ध ठेवू शकतो. त्यातल्या त्यात आपण विहाराचा विचार केला तर व्यायाम बऱ्याचदा असं होतं की कोरोनातून तुम्ही मुक्त झालायत आणि आपल्याला वाटतं की आता मी 15 दिवस रेस्ट केलेले आहेत आणि अचानक मी धावायला सुरुवात करेल. तर असं मुळीच करायचं नाहीये. डॉक्टरांच्या सल्ल्यानं योग्य त्या व्यायाम क्षमतेनुसार आणि किती कॉम्प्लिकेशन्स किंवा किती हृदयरोग आपला घातक आहे, आतमध्ये हृदयात काय काय बदल झालेले आहेत हे तपासणी केल्यानंतरच तुम्ही चालण्याचा व्यायाम सुद्धा योग्य प्रमाणात करणं गरजेचं आहे. कारण बऱ्याच जणांनी काय केलं की कोरोनात 15 दिवस बेड रेस्ट होती, हॉस्पिटलाइज झालेली होते आणि अचानक आले आणि अचानक धावायला स्टार्ट केली आणि कार्डियक अरेस्टमुळे त्यांचा मृत्यू झाल्याच्या घटना आपण ऐकलेल्या आहेत. तर हृदयावर लगेच ताण द्यायचा नाही, कारण त्याच्यामुळे काय होतं एखादा ब्लॉक जुना असेल
तर तो रप्चर होऊन रक्ताची गुठळी होऊ शकते. तर म्हणून अगदी लगेच धावणं टाळण्यापेक्षा हळूहळू तो व्यायाम चालण्याचा वाढवायचा आहे आणि डेली 2 किलोमीटर जे नॉर्मल लोक आहेत, ज्यांना हृदय मजबूत ठेवायचं आहे, तरुण वर्ग असेल किंवा 40 नंतरचा वर्ग असेल, सगळ्यांनी आपलं हृदय जे काही नॉर्मल ठेवण्यासाठी चालण्याचा व्यायाम करणं गरजेचं आहे. आणि विचारांमध्ये जी नकारात्मकता आलेली आहे, कोरोनाने भरपूर काही उद्ध्वस्त केले, त्यातल्या त्यात कोरोनाने सकारात्मकता सुद्धा बऱ्यापैकी घेऊन गेलेला आहे. भविष्यात काय होईल, आर्थिक परिस्थिती असेल किंवा कुठल्याही परिस्थितीमुळे माणसं कोलमडली आहेत, मनातल्या मनात ती खचत आहेत. तर सकारात्मक विचार वाढवण्याचं जे होईल ते होईल. म्हणजे आता कोरोना येऊन गेलाच आहे, आता पुढे काय करायचं ते बघू, ही सकारात्मकता आपल्या विचारांमध्ये आणायची आहे. उद्याचं उद्या बघून घेऊ अशा पद्धतीनं जर केलं तर आपण ह्या सकारात्मकता वापस आणू शकतो. त्यानंतर मेडिटेशन असेल किंवा योगा असेल, याच्याकडे थोडंसं आपण लक्ष वळवलं पाहिजे. तर आपण ही जी आहार विहार विचाराची त्रिसूत्री बाळगली तर आपण निश्चितच हृदयरोग टाळू शकतो. हृदय पुनर्वसन चिकित्सा तर आहेच, पण बऱ्याचशा गोष्टी आपल्याला घरच्या घरी सुद्धा करता येतात. हे जे काही सांगितलंय ते पण ऐकलं तर आपण बऱ्याचशा प्रमाणात हृदयरोग टाळू शकतो. आणि जर चुकून तुमच्या हृदयात काही प्रॉब्लेम्स असतील किंवा लक्षणं असतील, म्हणजे जर तुम्हाला चालताना दम लागत असेल, धाप लागत असेल, छाती दुखत असेल, पायाला सूज येत असेल, तर जी काही हृदयाची तपासणी जी काही आहे तर ती वेदस्पर्शमध्ये होते किंवा तुमच्या कुठल्याही जवळच्या डॉक्टरांकडे जाऊन तुम्ही तपासून घेतलेलं गरजेचं असतं. आणि त्याच्यामध्ये जर काही बिघाड असेल तर हृदय पुनर्वसन चिकित्सा तुमच्या हृदयाला पूर्ववत करू शकते, पूर्ववत करत आहे. एवढं सांगते आणि थांबते. ह्या होत्या डॉक्टर भारती मडवी. हजारो रुग्णांना CNIT या चिकित्सेद्वारे नॉर्मल लाईफ जगण्याला ज्यांनी आजपर्यंत मदत केली, त्या वेदस्पर्श कार्डियाक केअर सेंटरच्या संचालिका. आज जागतिक हृदय दिनाच्या निमित्ताने राजमुद्रा न्यूज लाईव्हच्या आरोग्य मुद्रा या विशेष सदरामध्ये आपल्या हृदयाची निरोगी क्षमता ही डॉक्टरांच्या हाती नसून आपल्याच हाती असते हे उद्धृत करून आज ताईंनी जो वेळ दिला त्याबद्दल मी राजमुद्रा न्यूज लाईव्हचे एडिटर इन चीफ संगमेश्वर लांडगे आणि संपूर्ण टीमच्या वतीनं त्यांचे आभार मानतो. ताई धन्यवाद. धन्यवाद सर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्हला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन